प्रफुल्ल कापसे. येणाऱ्या हंगामामध्ये खरीपमध्ये जूनमध्ये जेव्हा आता आपण पिकाची लागवड करणार आहोत, तर ते लागवड करत असताना आपल्याला अंतराचं किती महत्त्व आहे पिकामध्ये ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण बरेचदा काय होतं की आज तूर पिकाबद्दल जर बोलायचं झालं तर बरेच शेतकरी बांधव म्हणतात की बा आमच्या शेतामध्ये 7 फुटाचं अंतर खूप दाटून जाते, मग 10चं अंतर केलं तेही दाटून जाते, 12चं केलं तेही दाटून जाते. अंतराचा आणि उत्पादनाचा जर ताळमेळ पाहतो म्हटलं तर उत्पादन, येणाऱ्या पिकाचं उत्पादन आणि अंतर याच्यात कसा फरक पडतो याबद्दल आपण आता माहिती जाणून घेणार आहोत. मंडळी, एकंदरीत जर पाहतो म्हटलं, उदाहरणार्थ आता हे जे तुम्हाला तुरीचं पीक दिसत आहे, इथे 3.5 फुटाचे बेड आहे. एक बेड सोडून आपण लागवड केली आहे. जसं हा लागवड केलेला आहे, हा बेड इथं सोडलेला आहे, पुन्हा इथं हा बेड लागवड केलेला आहे. आणि टोकन यंत्राने 1-1 फुटावर आपण बी लावलेला आहे. कारण जे टोकन यंत्राला दाते असते 5.5 इंचावर 1-1 दाता असतो. एक दाता आपण बंद करून दुसरा दाता चालू ठेवलेला, म्हणजे जवळजवळ 11 इंचावर, म्हणजे उदाहरणार्थ हिशोबासाठी आपण 1 फूट पकडू तर 7 बाय 1 फूट या अंतरावर 6200 झाडं सरासरी इथे बसून राहिलेले आहे. आणि जर आपण 10 बाय 1 फूट या अंतरावर जर आपण तुरीची लागवड केली तर त्या ठिकाणी मात्र 4300 झाडं बसते. मग ह्या दोन अंतरामध्ये जर झाडाचा फरक पाहतो म्हटलं तर तो फरक येऊन राहिला जवळजवळ 1800 झाडाचा. आणि मंडळी, 6200 झाडापासून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल की 4300 झाडापासून उत्पादन चांगलं मिळेल, जास्त मिळेल. आणि 1800 झाडं आपले कमी होऊन राहिलेले आहे. आणि या पिकासाठी जर पाहतो म्हटलं तर आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या जमिनी आहे, या जमिनीच्या हिशोबाने 7 फूट अंतर मात्र हे पद्धतशीर आहे. किंवा जास्तीत जास्त एकदमच भारी जमीन असेल तर 8 फुटाचं अंतर, त्याच्या पुढं मात्र जाऊ नये. कारण तुरीमध्ये जेवढ्या पेट्या आपल्या चांगल्या पडतील तेवढं आपल्याला उत्पादन चांगलं होणार आहे. पण एकदम जवळ पण नको, म्हणजे 5 फूट 4 फुटावर लावलं तर पीक एकदम दाटून जातील, फवारणी पण करता येणार नाही. म्हणून माझ्या अनुभवाने 7 फुटाचं अंतर किंवा जास्तीत जास्त 8 फुटाचं अंतर तुरीमध्ये हे चांगलं राहणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट तर दादा इथं पाहतो म्हटलं हे दाखवू शकता. आता इथे हे 1-1 फुटावर आपण लागवड केलेली आहे. इथे पाहू शकता. आता हे इथे 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 हे 1-1 फुटावर आता इथे लागवड आहे. आता याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर या ठिकाणी हे इथे पाहू शकता आपण 1 फुटावर इथे लागवड आहे. जर समजा हे झाड आपण इथे ठेवलं नसतं आणि 2-2 फुटावर जर लागवड केली असती तर हे झाड आणि हे झाड याच्यातलं 2 फूट आपण जर अंतर पकडतो म्हटलं तर मग 7 बाय 2 फुटावर याची लागवड झाली असती. मग 7 बाय 2 फूट म्हटल्यानंतर 7 बाय 1 वर 6200 झाडं बसून राहिले तर 3100 झाडं, कारण 1 फुटात अंतर कमी झालेलं आहे, मग 3100 झाडं बसले असते. मग विचार करा की 3100 झाडापासून आपल्याला उत्पादन जास्त येईल की 6200 झाडापासून उत्पादन जास्त येईल. कारण या तूर पिकाला 1 फुटाचं अंतर सफिशियंट आहे. किंवा एकदमच भारी जमीन असेल, खूप चांगली जमीन असेल तर 1.5 फुटाचं, परंतु 2 फुटावर तुरीचं अंतर नेऊ नये. कारण बघा, एकच आपण काय केलेलं आहे की फक्त उदाहरणार्थ दाखल 7 बाय 1 फूटच्या ऐवजी 7 बाय 2 फुटावर जर आपण लागवड केली तर अर्धे झाडं होऊन राहिलेले आहे आपले. पाहायला असं वाटते की काय 1 फूटच्या ऐवजी चला मग 2 फूट करू, परंतु झाडं हे अर्धे होऊन राहिलेले आहे. म्हणून आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की 7 बाय 1 फूट हे सफिशियंट अंतर तुरीच्या लागवडीसाठीचं आहे. किंवा जास्तीत जास्त भारी जमीन असेल तर 8 बाय 1 फूट. म्हणून उत्पादनामध्ये फरक जर असेल तर अंतराचं आणि आपली जमीन पाहून आपल्याला अंतर घ्यायचं आहे. जसं कपाशीमध्ये जर आपल्याला लागवड करायचं असेल तर जर पाहतो म्हटलं तर आपल्या इकडे आपल्या भागामध्ये जवळजवळ 2.5 बाय 1 फूट 3 बाय 1 फूट या अंतरावर आपण लागवड करतो. आणि त्याच्यामध्ये मग बराचसा तो दाटोडा पण खूप होऊन जातो. त्याच्याऐवजी जर जोडवड पद्धत आपण लावली, जसं आता समजा हे 3.5चं अंतर आहे, 3.5 फुटामध्ये किंवा 3 फुटामध्ये 2 तास, पुन्हा 1 तास सोडून देणे, पुन्हा 3-3.5 फुटात 2 तास, म्हणजे ते अंतर येईल आपलं 3 बाय 6 बाय 1 फूट. तर त्याच्यामध्ये झाडाच्या वाढपांद्या चांगल्या डेव्हलप होतील, त्याच्यानंतर झाड चांगलं बनेल आणि हवा सूर्यप्रकाश चांगला राहतील, सूर्यप्रकाश चांगला मिळेल, हवा खेळती राहील, झाड न दाटल्यामुळं पात्याची गळ जास्त होणार नाही. त्याच्यानंतर बोंडसड पण तेवढी होणार नाही, कारण पीक हे मोकळं राहतील. कारण पिकाला कसं आहे की त्याला थोडं मोकळेपणा पण आवश्यक आहे. म्हणून अंतरामध्ये मात्र कपाशी जर लागवड करायची असेल तर 3 बाय 6 बाय 1 अंतर चांगलं राहील. किंवा तुरी पिकामध्ये जर पाहतो म्हटलं तर 7 बाय 1 माझं आवडीचं अंतर आहे. थोडा त्रास याच्यामध्ये, ज्या जमिनीमध्ये तूर खूप दाटलं जाते, भारीची राहते, जमिनीची ताकद चांगली राहते, त्या ठिकाणी थोडा फवारणी करताना पहिला 2 फवारणी जेव्हा आपण करतो तेव्हा पीक उभंच असते. पण जेव्हा फुलाचं रूपांतर शेंगामध्ये व्हायला लागते तेव्हा तुरीचं पीक हे बागल्या जाते,
झोकाळल्या जाते त्यावेळेस मात्र थोडा फवारणीला शेवटच्या 2 फवारणीला त्रास होतो. त्याच्यानंतर एक शेवटची फवारणी ज्या तूर पिकाला शेंगा लागल्यानंतर एकदम बागून जाते तर मग आरामशीर फवारणी करता येते. तर 1-2 फवारण्यात थोडा त्रास होतील, तेवढा त्रास आपल्याला थोडा सहन करावाच लागेल कारण उत्पादन आपल्याला घेणं आहे. तर हे होतं मंडळी, पिकाची लागवड करताना अंतरामध्ये जर थोडी चुकामुक झाली किंवा फेरबदल केला तर झाडाच्या संख्येत कसा फरक पडतो आणि तो फरक उत्पादनामध्ये पिकाच्या कसा फरक पडतो याविषयीचा हा एक छोटासा व्हिडिओ. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.